नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी अलिबाग. राऊंड 2 करिता प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स आलेली आहे. मग त्या सीट मॅट्रिक्सवर ना मुंबईमधले जी कॉलेज आहेत त्यांच्यामध्ये राऊंड 2मध्ये किती सीट अवेलेबल आहेत तो भाग आज आपण बघणार आहोत. पहिलं कॉलेज आहे ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई. याचा कोड आहे 1101. इथल्या टोटल सीट होत्या 250 आणि ऑल इंडिया कोटासाठी 38 सीट होत्या. आता पहिल्या राऊंडनंतर आता दुसऱ्या राऊंडसाठी किती सीट आहेत तर जनरल कॅटेगरीच्या 28 सीट्स आहेत, वुमनसाठी 8 सीट आहे, ऑर्फनसाठी 1 सीट आहे आणि PWDसाठी 9 सीट आहेत. अशा टोटल 46 सीट आहेत राऊंड 2साठी. कुठल्या कॉलेजमध्ये? तर ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई. म्हणजे राऊंड 1ला 250 सीट त्यातल्या ऑल इंडिया कोटाच्या 38 सीट होत्या. आता राऊंड 2साठी फक्त 46 सीट अवेलेबल आहेत. आता दुसरं कॉलेज आहे LT मेडिकल कॉलेज मुंबई. याचा कोड आहे 1102. टोटल सीट पहिल्या राऊंडमध्ये होत्या 200 सीट, त्यातल्या ऑल इंडिया कोटासाठी 30 सीट होत्या. आता सेकंड राऊंडमध्ये किती सीट आहेत ते बघू आपण कॅटेगरी वाईज. जनरलच्या 11 सीट आहेत, वुमनसाठी 2 सीट आहे, ऑर्फनसाठी 1 सीट आहे, PWDसाठी 3 सीट आहेत आणि जनरल हिली एरियासाठी 2 सीट आहेत. अशा टोटल 19 सीट राऊंड 2मध्ये आहेत. बघा, पहिल्या राऊंडमध्ये टोटल 200 सीट, त्यातल्या ऑल इंडिया कोटाच्या 30 सीट होत्या आणि आता सेकंड राऊंडसाठी फक्त 19 सीट आहेत. कुठल्या कॉलेजमध्ये? LT मेडिकल कॉलेज मुंबई. आता पुढचं मुंबईमधलं कॉलेज आहे GS मेडिकल कॉलेज मुंबई. या कॉलेजचा कोड आहे 1103. टोटल सीट आहेत 250 आणि ऑल इंडिया कोटामध्ये 38 सीट आहेत. आता सेकंड राऊंडमध्ये जनरल सीट आहेत 87 म्हणजे 87 आहेत, वुमनसाठी 33 सीट्स आहेत, PWDसाठी 5 सीट आहेत, जनरल हिली एरियासाठी 2 सीट आहेत. अशा टोटल 128 सीट आहेत. म्हणजे राऊंड 1मध्ये ज्या 250 सीट होत्या की ज्यातल्या ऑल इंडिया कोटाच्या 38 सीट होत्या, त्याच कॉलेजला आता राऊंड 2साठी 128 सीट्स आहेत. कॉलेजचं नाव आहे GS मेडिकल कॉलेज मुंबई. पुढचं कॉलेज मुंबईमधलं आहे TN मेडिकल कॉलेज मुंबई. तर या कॉलेजचा कोड आहे 1104. टोटल सीट पहिल्या राऊंडमध्ये होत्या 150 आणि ऑल इंडिया कोटासाठी 23 सीट होत्या. आता सेकंड राऊंडसाठी जनरल कॅटेगरीमध्ये 7 सीट आहेत, वुमनसाठी 2 सीट आहेत, ऑर्फनसाठी सीट नाही, PWDसाठी 3 सीट आहेत, जनरल हेली एरिया आणि वुमन हेली एरियासाठी सीट नाहीत. मग अशा टोटल 12 सीट आहेत सेकंड राऊंडमध्ये. म्हणजे TN मेडिकल कॉलेज मुंबईमध्ये पहिल्या राऊंडमध्ये 150 सीट होत्या, आता दुसऱ्या राऊंडसाठी फक्त 12 सीट शिल्लक आहेत. आता पुढचं कॉलेज आहे HBT अँड डॉक्टर कूपर मेडिकल कॉलेज जुहू मुंबई. मुंबईमधले कॉलेज आहे. कोड आहे या कॉलेजचा 1140. या कॉलेजच्या टोटल सीट आहेत 200 सीट्स आहेत, ती ऑल इंडिया कोटासाठी 30 सीट. म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये 200 सीट होत्या. आता सेकंड राऊंडसाठी किती सीट आहेत आपण त्या बघूया. जनरल कॅटेगरीसाठी 2 सीट आहेत शिल्लक, वुमनसाठी 3 सीट आहेत, ऑर्फनसाठी 1 सीट आहे, PWDसाठी 3 सीट आहेत आणि जनरल हेली एरियासाठी 1 सीट आहे आणि वुमन हिली एरियासाठी 1 सीट आहेत. अशा टोटल 11 सीट आहेत सेकंड राऊंडमध्ये. कुठल्या कॉलेजच्या? तर HBT अँड डॉक्टर कूपर मेडिकल कॉलेज जुहू मुंबई, की ज्याच्या पहिल्या राऊंडमध्ये सीट होत्या 200. आज आपण मुंबईचे कॉलेज बघणार आहोत आणि या मुंबईच्या कॉलेजमध्ये सेकंड राऊंडसाठी किती सीट बाकी आहेत आणि त्या बाकी सीटवरनं आपल्याला अंदाज येईल की आपल्याला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं. पुढचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड GT हॉस्पिटल मुंबई. या कॉलेजचा कोड आहे 1163. पहिल्या राऊंडमध्ये या कॉलेजच्या टोटल सीट होत्या 50. ऑल इंडिया कोटासाठी मग त्या सीट किती असतील बोला? 7 सीट असतील. आता दुसऱ्या राऊंडमध्ये किती शिल्लक सीट आहेत? फक्त 3 सीट आहेत. मग याच्यामध्ये जनरल कॅटेगरीसाठी 2 सीट आहेत, वुमनसाठी 1 आहे, ऑर्फनसाठी 1 सुद्धा नाही, ORPCसाठी पण 1 सुद्धा नाही, PWDसाठी पण नाही आणि जनरल आणि वुमन हिली एरियासाठी पण 1 सुद्धा सीट नाही. अशा 3च सीट्स बाकी आहेत. एक जनरल कॅटेगरीच्या 2, वुमनसाठी 1. अशा टोटल 3 सीट आहेत सेकंड राऊंडला.
पुढचं कॉलेज आहे ESIC मेडिकल कॉलेज अंधेरी मुंबई. या कॉलेजचा कोड आहे 1174. या कॉलेजच्या टोटल सीट आहेत 50 आणि ऑल इंडिया कोटासाठी 8 सीट आहेत. मग पहिल्या राऊंडसाठी 50 सीट होत्या, आता दुसऱ्या राऊंडसाठी 17 सीट आहेत. मग त्या 17 सीट कोणत्या आहेत तर जनरल कॅटेगरीसाठी 11 सीट आहेत, वुमनसाठी 5 आहेत, ऑर्फनसाठी आणि ORPCसाठी एकसुद्धा नाही, PWDसाठी 1 सीट आहे आणि जनरल हिल एरिया आणि वुमन्स हिल एरियासाठी एकसुद्धा सीट नाही. अशा टोटल 17 सीट आहेत सेकंड राऊंडसाठी आणि पहिल्या राऊंडला 50 सीट होत्या. कॉलेजचं नाव आहे ESIC मेडिकल कॉलेज अंधेरी मुंबई. ही आहेत मुंबईमध्ये जी कॉलेज आहेत त्याच्या सेकंड राऊंडसाठी असलेल्या सीट्स. असाच आपण प्रत्येक एरियामधल्या सीट घेऊन येणार आहोत. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा. काही डाऊट असेल, काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा. आपण इथं थांबू. पुन्हा आपण भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन.